लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील गांजा लातूर पोलिसांनी केला नष्ट। पोलीस स्टेशन स्वच्छता मोहिमेअंतर्गत अनेक वर्षांपासून पडून असलेल्या विविध केसमधील जप्त गांजा नष्ट। नमस्कार, बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत दाखल असलेल्या एकूण 22 गुन्ह्यातील सुमारे 1 कोटी रुपयांचा जप्त केलेला 496 किलोचा गांजा नुकताच लातूर पोलिसांकडून नष्ट करण्यात आला। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील महारणावर सर्व अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा 7 कलमी कार्यक्रम अंतर्गत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस स्टेशन स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगाने 2001 पासून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला दाखल एकूण 22 गुन्ह्यातील अंमली पदार्थ गांजा पोलीस मुख्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवला होता। त्या गुन्ह्याचा न्यायालयीन निकाल लागल्याने त्यातील गांजा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाने ड्रग डिस्पोजेबल समिती स्थापन करण्यात आली होती। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 22 केस मधील गांजा 15 एप्रिलला पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील महारणावर ड्रग डिस्पोजेबल कमिटी 2 पंच व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तो गांजा जाळून नष्ट करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक गजानन भातलवंडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.